नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारताच्या आर्थिक प्रवासातील एक जबरदस्त बदल। तो म्हणजे भारतातील गरिबी ही कमी झाली आहे, श्रीमंती दिवसेंदिवस वाढत आहे। चला तर मग जाणून घेऊया रंजक आकडे आणि त्यामागची नेमकी कहाणी काय आहे। भारताने 2011-12 मधील 27.1% गरिबीचे प्रमाण 2022-23 साली 3.5% आणलं आहे। ही एक खबरदारीची बाब देखील आहे, कारण या मोजमापात USD प्रति दिवस 3 वापरला आहे, जो मूळचा 2.15 पेक्षा 15% जास्त किमतीचा आहे। या काळात जवळपास 270 दशलक्ष लोक गरिबीच्या पलीकडे गेले, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरामधील खरोखर अंतर हे कमी होत आहे। खरं म्हणजे अत्यंत गरिबीचा दर 16.2% वरून आता 2.3% आला आहे। या गुणधर्मामुळे ग्रामीण भागातील गरिबी 18.4 वरून 2.8% आणि शहरातील 10.7% वरून 1.1% झाली आहे। हाच प्रवाह विविध सरकारी उपक्रमांनीही चालवला आहे। दुसरीकडे भारतात श्रीमंतांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे। नाइट फ्रँक वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार 2024 मध्ये 85,698 लोकांची संपत्ती सुमारे 87 कोटीपेक्षा जास्त आहे आणि 2028 पर्यंत 93,753 पर्यंत लोकांची संपत्ती वाढण्याची अपेक्षा आहे। यामुळे भारतात जगात 4थ्या क्रमांकाचा देश ठरत आहे। या दोन्ही बदलांची वस्तुस्थिती अशी आहे, गरिबी घटणे म्हणजे लाखो लोकांना आर्थिक सवलत आणि जीवनशैलीत सुधारणा। दुसरं, श्रीमंती वाढणे हे देखील देशातील अर्थव्यवस्था मजबूत होण्याचे एक लक्षण आहे। पण संतुलित विकासासाठी आणि असमानता कमी करण्यासाठी अजून चांगले धोरण, शिक्षण, रोजगार आणि अंतर्भाव पुरवण्याची गरज ही तितकीच महत्त्वाची आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद।